माझी ओळख आहे की रमेश नावाने मी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईकडे लँड रेल्वे कार्ड आहे. मी 20 वर्षापूर्वी माझ्या गुडघ्याला त्रास झाला होता. इतका त्रास झाला होता की मला चालता येताना पण गुडघा असा व्हायचा आणि बसता पण येत नव्हतं. संडासच्या विधीला करताना पण मला इतका त्रास व्हायचा की बसलं तर उठता येत नव्हतं, उठलं तर म्हणजे उठता येत नव्हतं. मग असं एक म्हणून मी खपटे डॉक्टरांकडे गेलो. आमच्या आईला आमच्या त्यावेळेस आमच्या आईने म्हणजे बाबा खवटे डॉक्टरांकडे जाऊन तरी इलाज कर, म्हणून मी खवटे डॉक्टरांकडे गेलो. तर खवटे डॉक्टरांनी मला इतकं सांगितलं, तुमच्या बोटीची गादी सरकलेली आहे आणि ते तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तर मी घाबरलो. तर घाबरल्यानंतर मग मी रेल्वेकडे गेलो. रेल्वेच्या हॉस्पिटलला मी दाखवलं तर रेल्वे हॉस्पिटलनी गोळ्या दिल्या, पण त्याचा काही फरक जाणवला नाही. मग आमचे मामा होते, भागवत होते प्रकाश, त्यांनी मला श्री गदाधर सरांचं नाव सुचवलं. मग मी एक दिवशी गदाधर सरांकडे गेलो होतो. त्या गदाधर सरांनी मला त्याच्या संदर्भातून पहिले गुडघ्याची मॉलिश केली. मॉलिश करत करत कुठल्या आयुर्वेदिक तेल लावलं. त्या तेलाने मालिश करून अंगठ्याच्या शेजारी तर बोटाच्या शेजारी एक पिन मारली, टाचणी मारल्या, त्यातून ते ब्लड काढलं. ब्लड काढल्यानंतर ते दाबून ठेवल्यानंतर परत मालिश केली. मालिश केल्यानंतर 2 दिवसांनी दुसऱ्या दिवशी मला इतका फरक जाणवला की गुडघे वगैरे दुखायचे थांबले, पण चालताना थोडा त्रास व्हायचा. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले. 2 दिवसानंतर मला त्याचा काहीच परिणाम जाणवला. मग मी लॅट्रिनलाही व्यवस्थित बसायला लागलो, चालायला लागलो. त्याच्यानंतर मी वयाच्या 60 वर्षापर्यंत 20 वर्षापूर्वी हा माझा उपचार झालेला होता. पण वयाच्या 60 वर्षानंतर मी रिटायर झाल्यानंतर मी आज माझं वय 64 आहे, तरी पण माझा कुठलाही त्रास नाही गुडघ्याचा. आजपर्यंत मला व्यवस्थित मी चालतो, व्यवस्थित बसतो, मांडी घालतो, सगळं करतो. कुठल्याही प्रकारचा आजार हे दुखायचा नाही आहे. पण ते गदाधर सरांपासून आल्यानंतर मला कुठल्याही प्रकारचा आजार झालेला